नमस्कार, न्यूज तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अरुण सय्यद। मी उदगीर मतदारसंघात आपल्याला घेऊन जात आहेत। सगळे माझ्यासोबत उदगीर येथील पत्रकार आहेत, माझ्यासोबत मध्यवार देखील आहेत पत्रकार, माझे मित्र आहेत। कशी आहे परिस्थिती, काय अधिक माहिती सांगतात? निवडणुकीकडे पत्रकारांचा बघायचा दृष्टिकोन कसा आहे? मागील 5 वर्षामध्ये जो विकास बनसोडे साहेबांनी केलेला आहे, त्या विकासाच्या जोरावर आणि त्यांच्या गाठीभेटीच्या जोरावर आज मोठ्या प्रमाणावर त्यांना प्रतिसाद मिळत आहे। मात्र यापूर्वी 10 वर्ष जे सुधाकर भालेराव त्यांनी जेव्हा निवडून आले तेव्हापासून सुद्धा अनेक ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल त्यांनी मोठ्या प्रमाणावर कामं केलेत। तो मुद्दा घेऊन ते लढत आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये जो मुद्दा मतदानाच्या माध्यमातून पुढे येत आहे तो मुद्दा म्हणजे जातीय समीकरणाचा आणि त्या जातीय समीकरणाच्या माध्यमातून दोघांची लढत टप होण्याची शक्यता। आता कोण जिंकेल ते येत्या 23 तारखेला कळेल। कोण कोण आहेत उदगीरला मतदारांचे राजा कोण होणार आहेत? कोण आहेत उमेदवार? आता खरी लढत इथं दुरंगी लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये आज निवडणुकीला काही दिवस समोर येताना आज काही सभा झाली, एकमेकावर भेटीगाठी चालू आहेत। पण आपण जर एकंदरीत पाहिलं तर या मतदारसंघामध्ये उदगीर शहर हे स्वयंभू शहर आहे आणि उदगीरचा व्यापार, उदगीरचा इतिहास जर पाहिला तर हे मोठं शहर आहे महाराष्ट्रातलं आणि या शहराच्या विकासामध्ये जर आपण पाहिलं तर माननीय बाळासाहेब जाधवापासून ते आजपर्यंत संजय बनसोडे साहेब यांच्याबरोबर सर्व आमदारांनी या ठिकाणी विकासाचं खूप काम त्यांनी आजपर्यंत केलं आहे। मग कोणी सिंचनाचं काम केलं असेल, कोणी शहरातल्या जो काही विकासाच्या उभा करण्याचं काम केलं असेल, पण उदगीर शहराचा सर्वांगीण आज मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि जिल्ह्याच्या जे तुलनेमध्ये आज जिल्हा होणार या उंबरवट्यावर हे शहर येऊन पोहोचले, हे सगळ्यांचं या ठिकाणी योगदान आहे। आपण निवडणूक पाहिली तर आज 10 वर्षाचा भालेराव साहेबाचा अनुभव आणि 5 वर्ष संजय बनसोडे साहेबाचा अनुभव या दोघांनाही लोकांनी कौल दिलेला आहे आणि या दोघांच्या स्पर्धेमध्ये आज आताच मध्यवार सरांनी सांगितल्यामुळं बेरजेचं राजकारण, भावनेचं राजकारण आणि या राजकारणामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचा महत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून कुठतरी राजकारण जातीपातीचं, एकमेकावर आरोप प्रत्यारोपाचं, आपल्या जिल्ह्याची जी संस्कृती राहिलेली आहे की आरोप प्रत्यारोपापेक्षा ज्या काही विकासात्मक लातूर जिल्ह्याची जी काही निवडणुकीचा स्तर आहे तो स्तर ठेवून ही जर निवडणूक केली तर निश्चितपणे इथली जनता हुशार आहे। लातूरकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे, तसं आपण योग्य माणसाला योग्य निवडून देणारी ही माणसं आहेत आणि योग्य माणसालाच निवडून देतील। पण निवडणूक अशी एकतर्फी आपल्याला काही म्हणता येणार नाही, एकतर्फी निवडणूक राहणार नाही। काय राहिलं पाहिजे मुद्दे, काय विकास कामं झालेत, काय राहिलेत, कसं बघता पत्रकार म्हणून? आता सगळ्यात उदगीरकरांचा एक अस्मितेचा प्रश्न आहे, तो म्हणजे उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्न आणि उदगीर जिल्हा निर्मिती कोण करेल त्याच्या पाठीशी उदगीरची जनता खंबीरपणे उभे राहणारे हे नक्की आहे। तुम्हाला काय वाटतं कोण करतील? आता दोघांनी आश्वासन दिले की मी जिल्हा निर्मिती करतो, त्यांनी आश्वासन दिले, पण या विकासाच्या मुद्द्यापेक्षा आज अलीकडच्या काळात दोन्ही उमेदवारांमध्ये वैयक्तिक आरोप प्रत्यारोप जे होत आहेत हे आरोप प्रत्यारोप न होता दोघांचाही अनुभव उदगीरकरांना आहे, त्यामुळे दोघांनी आपल्या कार्यकाळात काय कामं झालेत याचे मुद्दे जर जनतेसमोर मांडले, ते जनतेला पटले तर ते त्यांनी विचार करावा। काय मुद्दे राहिला पाहिजेत निवडणुकीचे? लोकांनी कसं निवडणुकीचे मुद्दे जे आहेत, आता आपण उदगीर शहरामध्ये जर पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये भरपूर विकास झालेला दिसतोय आणि गेल्या 10 वर्षाच्या अगोदर सन्माननीय भालेराव साहेबांनीही विकास केला असं त्यांचं म्हणणं आहे, पण त्यांनी कुठं गाजावाजा केला नाही आणि त्याचा जे काही पुढचा भाग आहे ते संजय बनसोडेने केलं असं त्यांनी त्याची जाहिरात करून आज जर आपण उदगीरला बघितलं तर जिल्हा लेवलला जे काही प्रशासन लागतं आहे, मोठ्या बिल्डिंग आहेत, RTO ऑफिस आहेत, आता त्यांचा प्रस्ताव असा आहे की या ठिकाणी मोठी MIDC करणार आहेत, विमानतळ करणार आहेत, मेडिकल कॉलेज करणार आहेत, अशा आश्वासन घेऊन ते आज समाजामध्ये तळागाळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत। खेड्यापाड्याचं वातावरण जर बघितलं तर आज सध्या घडीला संजय बनसोडे यांना वातावरण पोषक आहे असं आम्हाला वाटतंय। काय राहील परिस्थिती, कशी आहे उदगीर मतदार कोणाला देतील कोण? उदगीर मध्ये विकास हा होत गेलेला आहे आणि पुढेही होत राहील। रस्ते, शासकीय इमारती असतील, काही सामाजिक भवन असतील,
हा झालेला आहे आणि पुढे होत पण राहणार आहे. पण दोन्ही आमदार या उदगीरचा जो जिरगीरचा प्रश्न महत्वाचा आहे की MIDCचा आणि उदगीरची अस्मिता असलेली दूध डेअरी यावर दोन्ही सध्या आमदार यावर काही भाष्य करत नाहीत. गेल्या 10 वर्षामध्ये त्यावर काही झालं नाही आणि आताही सध्या त्याने काही पाहिजे तसा लढा दिलेला नाही. तर उदगीरची अस्मिता डेअरीचा विषय उदगीरच्या एक सर्वसामान्य युवकाने प्रश्न उचलून त्याला दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून नेलेला आहे. त्याच्यामध्ये खासदार श्रंगारे साहेब माझे खासदार असतील किंवा सध्याचे मंत्री राज्यस्तरावर असतील त्याने त्यांच्या मदत केलेली किंवा त्यांनी काम केलेलं आहे. पण स्वतःहून जो प्रश्न उचलायला पाहिजे होता त्या दोन्ही प्रस्थापितांनी किंवा आजीमाजींनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. MIDC हे गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून चालू आहे पण प्रश्न का सुटत नाही आता ह्याच्यावर बोलत नाहीत. राहिला विषय दोघांमधला तर हे दोघं मध्ये असं पाहिलं जातं की विकास त्या दोघांमध्ये जातीकरणाच्या माध्यमातून कुजला जात आहे. म्हणजे दोघं विकासाच्या विषयानं काहीच बोलत नाहीत. फक्त आरोप प्रत्यारोप गद्दार आरक्षण हाच विषय सध्या उदगीर मतदारसंघामध्ये दोन्हीकडून त्या बाजूने चालू आहे. तर दोघांनी तो विषय बाजूला ठेवून उदगीरला काय मुद्दे तुम्ही अजून परत देऊ शकता विकास आणि उदगीर जिल्हा मी तर म्हणतो स्वतः जिल्हा होणार आहे. कोणता नेता करू शकणार नाही. मी करतो तो करतो जर म्हणला फक्त तो श्रेयासाठी लाभार्थी होऊ शकतात पण उदगीर जिल्हा हा शासकीय प्रोसिजरनुसार तो जिल्हा आपलापून होणार आहे. त्यामुळे श्रेय लाटण्याचा काही अधिकारच नाही त्यांना. उदगीर होईल कुणाचा त्या काळात होईल पण उदगीर जिल्हा मी करेन आजही कोणी शब्द देऊ शकत नाही पूर्ण करू शकत नाही. उदगीरचे सर्वात मोठा प्रश्न आहे लवकरात लवकर MIDC आणि उदगीरची अस्मिता असलेली दूध डेअरी हे स्वतःहून उदगीरकरांसाठी उदगीर जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यासाठी प्रश्न सोडवेल तो खरा या ठिकाणी नेता मानला जाईल. धन्यवाद. बोला. बरं आहे संजय भूषण चांगले येतं पण कसं आहे आता आपल्या शेतीमालाला भाव पाहिजे. आता सोयाबीनला भाव किती आहे 4200 त्याचा खर्च आहे 2500 का परत सांगा तुम्ही मला. ज्यांना शेतीमालाला भाव देईल त्याला आम्ही कसं करू. आता बहुत चांगले नंबर आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक जाणण्यासाठी माझ्यासोबत ग्रामीणचे पत्रकार आहेत. काय म्हणतात ग्रामीण भागामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे. प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु सध्याच्या मागील 10-15 वर्षाच्या तुलनेमध्ये जर विकासात्मक बघितलं तर सध्याचे मंत्री असलेले संजय बनसोडे यांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत आणि जनतेशी पण त्यांचा संपर्क चांगल्या प्रकारचा आहे. मागील आमदारांनी पण चांगल्या प्रकारचे कामं केल्यात पण त्यांनी असा प्रचार वगैरे कमी पडले प्रचार कमी पडतात असं म्हणलं. हा कमी पडतात. यानंतर या उदगीर तालुक्याला जेव्हापासून विधानसभा मतदारसंघ स्थापन झाला तेव्हापासून या मतदारसंघाला एक राज्यमंत्री पद मिळालं होतं. ते बाळासाहेब जाधव अहमदपूरचे ते ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्या तालुक्यामध्ये बराच पैकी विकास केलेला आहे. त्यांच्याच काळामध्ये दूध डेअरी आली आहे उदगीरला. पुन्हा उदगीरचं बस स्टँड राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री दोन्ही आले. आता या 5 वर्षाच्या काळामध्ये राज्यमंत्री पदी आलं आणि कॅबिनेट मंत्री पदी आले. या दोन्ही पदाचा उपयोग करून उदगीर शहराचा विकास करण्यामध्ये संजयजी बनसोडे यांनी योगदान बऱ्यापैकी दिलेलं आहे. उदगीर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी 2 टर्म 10 वर्ष आमदार होते. त्याचबरोबर महायुतीचे जे उमेदवार असलेले संजयजी बनसोडे हे सध्याचे रनिंग आमदार असून ते सध्या राज्यामध्ये कॅबिनेट राज्यमंत्री पद बघितले आहेत. जे उदगीरमध्ये जे विकास झालाय ते दोन्ही विकासावर त्या दोन्ही आमदाराचं हे आहे की मी हे काम केलं पण वास्तव हे काम कोणी केलं परंतु इथली स्थानिक मुद्द्याला बगल देत केलेल्या कामाचं दोघेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत रामभाऊ मोतीपोळे. सांगा आपण ज्येष्ठ पत्रकार आहात एवढ्या निवडणूक आपण जवळून बघितलेल्या आहेत कशी आहे परिस्थिती काय विकास झालेला आहे काय राहिलंय आणि जनतेनं काय पाहिला पाहिजे काय संदेश देतात पत्रकारांकडे खूप बारकाईने लक्ष ठेवतात माणसं. उदगीर मतदारसंघ म्हणजे हा महाराष्ट्र कर्नाटकचा बॉर्डरचा भाग आहे आणि ह्या मतदारसंघावर सीमा भागाचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळं
मग राज्यातील इतर मतदारसंघाचा आणि इथले गणित निश्चितपणे दरवेळेस वेगळे राहतात. मागच्या काळामध्ये अनेक आमदार होऊन गेले, त्यांनी त्यांच्या परिणाम विकास करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस विकास निधी त्यांच्या त्या प्रमाणात कमी होता. आता विकास निधी 5 कोटीच्या आसपास गेलेला आहे त्यांचा निधी, त्यामुळे त्यांना ती मर्यादा पडतो त्या. परंतु उदगीर हे एक असं ठिकाण आहे, आतापर्यंत विकास झालेला हा नैसर्गिक विकास झालेला आहे जे काय झालं. परंतु ही 2019च्या निवडणुकीनंतर एक संजय बनसोडे जे आमदार झाले, अगोदर त्यांचा पराभव झाला, परंतु पराभवानंतर सुद्धा ते खचले नाहीत, तर दुसऱ्या दिवसापासून लोकांचा संपर्क ठेवला. त्यांच्या कामाचा जर प्लस पॉईंट काय असेल तर ते लोकांचा संपर्क जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि एक कार्यकर्ता काम कसं करायचं हे त्याला अनुभव. आणि एक मंत्री प्रत्यक्ष फाईल घेऊन जर मंत्रालयात त्यांच्या सेक्रेटरीकडे गेला तर कोणताही सेक्रेटरी मंत्र्याचा फाईलवर नंतर सही करतो असं म्हणू शकतच नाही. त्याच्यामुळं ते काम तात्काळ होऊ शकलं. तर एकच उदाहरण मी सांगेल इथं की लिंगायत भवनचा प्रस्ताव हा 30 तारखेला महिना मला सांगता येणार कलेक्टर ऑफिसला गेला. 30 तारखेला गेल्यानंतर 31 तारखेला मंत्रालयात प्रस्ताव गेला आणि 31 तारखेला 5 वाजता राज्यपालाच्या अध्यादेशाचे सहीचं पत्र माझ्या व्हॉट्सअपवर टाकले ते. म्हणजे 48 तासामध्ये उदगीर पासून ते मुंबईचे राज्यपालाच्या सहीपर्यंत 48 तासात काम होऊ शकतं. म्हणजे त्यांच्यामध्ये करून जाईल. मग ती कला आहे त्यांच्याकडे. लोकांना हँडल करायचं आहे, अधिकाऱ्याला हँडल करायचे, राजकारण्याला हँडल करायचं आहे, म्हणून ते कामं विकासात झाले. आता लोकांना वाटत असेल की बाबा तिने कुण्या पक्षात गेलं वेगळे काम करत असताना आपल्या भागाचं काम कुठं होतंय हे महत्वाचं आहे. सामान्य माणसाला तो कुण्या पक्षाचा ह्याचं काही देणं घेणं नाही. काम फुलाले ना, काम करलंय ना, हे महत्वाचं असतं. पक्षांतरही राष्ट्रवादी हे लोकांना सामान्य माणसाला काही त्याचे अगदी बरोबर आहे. लोकांना काही घेणं नाही की कोणत्या पक्षात कोण जात आहे, परंतु आमचं काम कोण करतंय का त्यावरती जास्त लक्ष असतं. पत्रकार म्हणून इतके वर्ष झाली आपल्याला, निवडणुका समोर आले की सगळे आश्वासनं देत असतात. काय आश्वासनं दिली पाहिजेत, काय कामं झाली पाहिजेत, काय नाही आश्वासन दिलेच पाहिजे, परंतु उगा भूलताबाई नको आहेत. त्या आश्वासनाचे आपण खरंच किती प्रत्यक्ष अंमलबजावणी करतो ते महत्वाचं आहे. आणि मागच्या काळामध्ये संजय बनसोडे यांनी जे आश्वासन दिले ते निश्चितपणे केलेले आहेत. आता हा विरोध निश्चितपणे संजय बनसोडेमध्ये काही अवगुण सुद्धा 100% आहेत. माणूस कोणताही पूर्णत्व राहत नाही. कारण संजय बनसोडेमध्ये अशक्य ती शक्य करायची ताकद 100% आहे. पण त्याच्यामध्ये ते अहंकारपणा सुद्धा 100% त्यांच्यामध्ये आहे की मी करेल तो कायदा, हा जो त्यांचा गुण आहे, मी केलं म्हणजे ते कायदाच आहे, हा गुण त्यांना थोडा अडचणीचा आणणार आहे 100% आहे. पण त्यांनी जे 6,000 कोटी रुपये आणले तर निश्चितपणे उदगीरकरांचं चांगलं आहे. पण आता आपण इलेक्शन बघलात, इलेक्शन हे विकासावर तुमच्या 6,000 कोटीवर तर इलेक्शनच नाहीये. हे इलेक्शन आहे, ही निवडणूक आहे. तुम्ही लोकांशी कसं वागला, लोकांच्या किती संपर्कात राहिलात. मी त्यांना एक उदाहरण दिलं होतं. असंच एकाला सांत्वन करायला गेले होते, त्यांनी असं म्हणलं की मी एवढे कोटी रुपये आणले. हो आणलात. एक तराजू असतो, हा 2 बाट राहतात. हे 6,000 कोटीचं हे आहे. आणि दुसरीकडे आहे लोकांच्या तुम्ही सुखात दुःखात जे सहभागी झालात ते वाढ, हे 6,000 कोटी तुम्हाला पाय ओढणार आहे. आणि हे जे तुमचं सुखदुःखाचं जे बाट आहे ना, हे तुम्हाला विजयाकडे नेणार आहे. आणि त्यांचा विजय हा ह्या बाटानंच होणार आहे. हे 6,000 कोटीचं विकासानं तुम्हाला खेचणार आहे. आणि ह्याच्यात कोणातच श्रेय राहू शकत नाही. आता सगळे पक्ष 3 पक्ष आहे, महायुती आहे वगैरे, जरी त्यांनी त्यांच्या परिणाम करत असतील, पण तू ह्या विजयाचं श्रेय कुणाला जात नाही. ही त्यांनी त्याच्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाला राहील. आणि लोकांच्या संपर्क हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुलना करत असताना दुसरा उमेदवार भालेराव साहेब आहेत, 10 वर्ष काम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलेलं आहे. पहिल्या टर्म मध्ये विरोधी पक्षात सरकार होतं म्हणून त्यांना ते कारण सांगता आलं, पण दुसऱ्या टर्म मध्ये त्यांचं सरकार होतं. त्यांनी त्यांच्या परीने कामं केलेत असं नाही. तसं कसं राहतंय, मंजुरी केली काम, मग त्याच्याच काळामध्ये काम सगळं होतं असं नाही. मंजुरी एक करत असतो आणि काम दुसराच करत असतो. त्यामुळं त्यांचंही ह्या विकास कामामध्ये 100% यश श्रेय आहेत. परंतु काम मंजूर झालं म्हणजे काम झालं असं नसतंय.
त्या मंजूर झालेल्या कामाला निधी उपलब्ध करून देणे. 1 रुपया टोकन जरी आला विकास कामासाठी, 1 रुपया टोकन आला तर ते त्यात वाढ करता येते. पण ती टोकन पैसा आणण्याचे काम हे नंतरच्या आमदारांनी केलं. त्यामुळं त्यांनी मंजुरीचं श्रेय त्यांना आहे. त्यांनी काम ह्यांनी केलं म्हणून ह्यांनाही श्रेय आहे. म्हणून उदगीरला हे जिल्हा होणारं ठिकाण आहे. भविष्यामध्ये निश्चितपणे ते जिल्हा होणारच आहे, त्यात वाद नाही. आणि सगळ्या अपेक्षा सगळे उदगीरकरांचे हे जिल्ह्याचे होण्याचे आहे. आणि आता शेवटी मतदार जाती फॅक्टर आहे. जाती फॅक्टर मध्ये कोण कुणाला फटका किती बसणार आहे नाही, परंतु तरी सुद्धा अपक्ष उमेदवार विश्वजित गायकवाड त्यांनी जे माघार घेतली त्याच्यानंतर ह्या निवडणुकीतला दम कमी झाला असं मला वाटतं. आणि जर विश्वजित गायकवाड राहिला असता तर ह्याचं चित्र हे निश्चितपणे वेगळं राहिलं असतं. त्यामुळे विश्वजित गायकवाड हे संजय बनसोडेच्या पत्त्यावर राहतील असं माझं मत आहे. शेवटी मतदार आहे, शेवटचा प्रत्येकाचं मत ठरलेलं आहे. आज घडीला मत ठरलेलं आहे, परंतु जो खालच्या पातळीचा आहे मतदार, जो 10% मतदार आहे, तो सगळं कल बघून शेवटच्या 2 दिवसातला तो बदलणारा असतो. त्याच्यावर त्याचं भवितव्य अवलंबून. हे निश्चित आहे रामभाऊ की सगळ्यांचं मतं ठरलेलं आहेत आणि तो मतदाना दिवशी तो बाहेर निघतंय. आणि दुसरी एक गोष्ट सांगितलं तर असं चुकीचं होणार नाही, ज्या आपण नेत्याकडे जातो, ज्या उमेदवाराकडे जातो, तर त्यावेळेस त्याचं काम किती होतंय त्या माणसाचं काही घेणं नाही, त्याचं समाधान कसं होतंय त्याचे लोक त्या दृष्टिकोनाला बघतात आणि त्याच्यावरच हे रिलेशन मेंटेन होतात आणि निवडणुका होत असतात. असं जर म्हणलं तर ते चुकीचं होत नाही. माझे सहकारी माधव रोडगेसह हारून सय्यद, न्यूज सडका, लातूर, महाराष्ट्र.